आपण 14व्या अध्यायातल्या 4 श्लोक आणि त्यानंतरच्या ओव्या हे संपवलं होतं. त्याच्या पुढे आता आपल्याला जायचं आहे की ज्या ठिकाणी ह्या ओव्यांमध्ये शेवटचा भाग जर तुम्ही पाहिलात तर त्या ठिकाणी असं दिसतं की हा जो परमेश्वराचा अंश आपल्या देहामध्ये असतो हा बंधनात आहे असं अशी जी परिस्थिती निर्माण होते, कर्मबंध ज्याला म्हणतात, अशी परिस्थिती जी वाटते असंच आहे. म्हणजे कारण त्यांनी आधी म्हटलेलं आहे की मी बंधनात पडत नाही. याचं कारण म्हणजे मला माझं स्वरूप पूर्णतः माहिती आहे, परंतु जो आत्मा आपल्यामध्ये येतो तो आत्मा आपलं स्वतःचं स्वरूप म्हणजे क्षर आत्मा आपलं खरं स्वरूप विसरतो, त्याला ते विस्मरण होतं आणि म्हणून मग तो बंधनात पडतो. आणि म्हणून ते असं म्हटलंय त्या ओव्यांमध्ये किंवा त्या श्लोकामध्ये की मी बंधनात आहे असं जे वाटतं ते कशामुळे, कोणत्या गुणांमुळे असं होतं. म्हणजे गुण म्हणा, गुणवैशिष्ट्य म्हणा, काही म्हणा, की कशामुळे मी असा बांधला जातो, हे गुण कोणते आहेत, त्यांचं स्वरूप काय आहे, ते उत्पन्न कसे होतात, ह्याबद्दल आता मी तुला सांगतोय अर्जुना, तू नीट ऐक. असं तिथे 37व्या ओवीपर्यंत आपण आलेलो होतो. तिथे हा भाग झाला आहे. आता खरं गुणांचं जे वर्णन आहे ह्या गीतेतलं, ते ज्ञानेश्वरीतलं आणि गीतेतलं, ते आता आपण पाहणार आहोत. हा सुद्धा म्हणजे महत्त्वाचा असा भाग आहे, कारण कर्मबंधामुळे पुन्हा तो आत्मा ह्या युगानुयुग या संसार चक्रामध्ये फिरतो आणि तो कर्मबंध किंवा ते काय परिस्थिती निर्माण होते हे माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि कोणत्या गुणांमुळे काय होतं, पुढची सुद्धा परिस्थिती, मृत्यूनंतरची सुद्धा परिस्थिती काय घडते, हे सगळं ह्याच्यामध्ये त्याचं वर्णन आहे. आता 5वा श्लोक जो आहे तो अशा प्रकारचा आहे. सत्वं रजस्तमः इति गुणाः प्रकृतिसंभवाः निबंधन्ति महाबाहो देहिनम् अव्ययम् असं आहे. देहिनम् अव्ययम् म्हणजे सत्व, रज आणि तम हे गुण प्रकृती संभवा असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रकृती ही त्यांची जन्मभूमी आहे. संभवा, प्रकृतीतून ते निर्माण होतात, त्यांची जन्मभूमी असाच त्या ठिकाणी संभवाचा अर्थ आहे. कारण ओव्यांमध्येही बरोबर तसाच शब्द आलेला आहे, म्हणून मी तोच अर्थ इथे सांगते की प्रकृती ही त्यांची जन्मभूमी आहे, ते जन्ममाता आहे, काही म्हणा तुम्ही. तर सत्व, रजतम हे जे गुण आहे, हे गुण आहेत आणि ते प्रकृती संभवा आहेत. आणि पुढे काय म्हटलं, निबंधन्ति महाबाहो देहिनम अव्ययम. म्हणजे इथे देहे आणि देही असे 2 शब्द आलेले, त्यामुळे घोटाळा करू नका. त्याच्यामध्ये अर्थ दोन्हीमध्ये वेगळा आहे. आणि देहे म्हणजे ह्या शरीरामध्ये आणि देही याचा अर्थ या शरीरामध्ये असलेला जो आत्मा, त्याला देही असं म्हणतात. तर देहिनम म्हणजे ह्या शरीरामध्ये तो जो देही आहे म्हणजे ईश्वराचा जो अंश आहे की जो एरवी देहामध्ये नसतो, तो विश्वातीत असतो, परंतु तो देहामध्ये येतो. देही म्हणून त्याला देही असं म्हणतात. आणि तो कसा आहे, अव्ययम म्हणजे तो अविनाशी आहे. त्याला खरं म्हणजे जन्मही नाही, मरणही नाही, अशी त्याची खरी म्हणजे स्थिती आहे. परंतु असं असून सुद्धा म्हणजे
ह्या देहामध्ये आल्यानंतर अर्जुना तो निबंधंती म्हणजे तो बांधला जातो, तो बांधला जातो. निबंधंती म्हणजे तो बांधला जातो, त्याला बंध निर्माण होतो. तो कसा होतो ते म्हणजे त्याला बंध किंवा बंधन निर्माण होतं असं दिसतं, असं त्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. आता ओव्या पाहूया. श्लोकातला हा अर्थ कळला की आता ओव्या सोप्या आहेत, महत्त्वाच्या तेवढ्या आपण घेतोय. तरी पहिली म्हणजे 38वी ओवी. तरी सत्व रजतम तिघांसीही हे नाम आणि प्रकृती जन्मभूमिका यया. आता कळलं असेल ना, जन्मभूमिका ह्याचा अर्थ जन्मभूमी. त्यांची जन्मभूमी काय तर प्रकृती, आणि त्यांना ही 3 नावं आहेत ह्या गुणांना. येथे सत्व ते उत्तम, रज ते मध्यम, तिही माझी तम साविया धारे. तर पहिले 2 तर कळले, सत्व उत्तम, रज मध्यम, आणि ह्या 3मध्ये तम हे जे आहे त्याला साविया धारे असं म्हटलंय. ह्यामध्ये असा अर्थ आहे की ते सहजच, म्हणजे हे उत्तम ते मध्यम, मग राहिलेलं काय तर ते तम आहे, तर ते सहजच ते कनिष्ठ आहे. ते साविया धारे ह्याचं तर सहजपणे आपल्याला सहज कळू शकतं की ते कनिष्ठ आहे. हे पुढची ओवी. हे एकेची वृत्तीचा ठाई, त्रिगुणत्व आवडे पाही, वय सात्रय देही येकी जेवी. म्हणजे हा जो पुढचा भाग आहे तो आधी घेऊ आपण. वय सात्रय देही येकी जेवी म्हणजे एकाच देहामध्ये वय सात्रय म्हणजे वयाचं 3 अवस्था असतात. वयाच्या 3 अवस्था असतात. बाल्य आहे, तारुण्य आहे आणि वार्धक्य आहे. तर वयाच्या जशा एकाच देहामध्ये वयाच्या 3 अवस्था जशा असतात, तसंच एकेची वृत्तीचा ठाई, त्रिगुणत्व आवडे पाही. एकाच वृत्ती ह्याचा अर्थ ह्या ठिकाणी आपण असा घ्यायचा की एकच वृत्ती म्हणजे एकाच माणसाच्या वृत्तीमध्ये 3 गुण असतात. एकाच माणसाच्या वृत्तीमध्ये 3 गुण असतात. असं नाही आहे की एकच गुण असतो असं नाही, हे 3ही गुण असतं. या 3ही गुणांची मिळून वृत्ती बनते. मग आता त्याच्यात पुढे आपण जसं जाऊ तसं आपल्याला कळणार आहे की तो माणूस एका विशिष्ट प्रकारे कसा वागतो हे आपल्याला पुढे कळेल. पण एकेची वृत्तीचा ठाई म्हणजे एकाच देहात म्हटलं तरी चालेल, एकाच देहात किंवा एकाच अंतःकरणात एकाच माणसामध्ये जी वृत्ती असते त्या वृत्तीमध्ये हे 3 प्रकारचे गुण असतात. पुढची ओवी आहे. का मिनलेनी किडे जव जव तूक वाढे, तव तव सोने हीन पडे पाचिका कसी. म्हणजे ह्या ठिकाणी सोन्याची उपमा दिली आहे की सोन्यामध्ये मिनलेनी किडे म्हणजे कीड ह्याचा अर्थ हीन धातू, हीन सोन्यापेक्षा हीन धातू. मिनलेनी म्हणजे जितका तुम्ही मिसळाल, जवळजवळ तूक वाढे म्हणजे जितकं तुम्ही तो जास्ती मिसळाल तितकं तव तव सोने हीन पडे पाचिका कसी. म्हणजे त्याचा कस कमी कमी होत अगदी 5वर येऊन ठेपतो असं. म्हणजे अगदीच कमी कस सोन्याचा निर्माण होतो. जितकं हीन धातू त्याच्यामध्ये तुम्ही मिसळाल तितका त्याचा कस कमी होत जातो. मधली एक ओवी सोडून पुढची, कारण व्यवस्थित हे जोडता येतं म्हणून मधली एक ओवी सोडून पुढची जी आहे 43वी ओवी ती पहा. तैसी अज्ञानांगीकारे निगाली वृत्ती विखुरे, ते सत्व रजद्वारे तमही होय. म्हणजे जसं सोन्यामध्ये हीन मिसळत गेलं की त्याचा कस 5वरती म्हणजे अगदी कमी 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 होत जातो, त्याचप्रमाणे वृत्तीमध्ये अज्ञान
मिसळत गेलं, जितकं जास्ती प्रमाणामध्ये अज्ञान मिसळत जातं, अज्ञानाचा अंगीकार जितका वृत्तीमध्ये केला जातो, अज्ञान जितकं घेतलं अज्ञानामध्ये आपण जितके राहतो, विखुरे म्हणजे ती वृत्ती काय होते की ती मलिन होते. विखुरे जी वृत्ती शुद्ध असते, जसं सोनं शुद्ध असतं त्याचा कसं कमी होतो, त्याचप्रमाणे जी वृत्ती शुद्ध असते ती हे मलिन होत जाते, कनिष्ठ होत जाते. आणि मग ती कनिष्ठ कशी होते तर पहिल्यांदा सत्वरजद्वारे तमही होय, म्हणजे आधी सत्वगुण, त्यानंतर तमगुण, आपला रजोगुण, आणि त्यानंतर तमोगुण. म्हणजे हळूहळू जसं सोन्यामधचा कस कमी होतो त्याचप्रमाणे आपल्या वृत्तीचा शुद्धपणा कमी होत जातो. जसं आपण अज्ञानाचा अंगीकार करतो, ज्ञान बाजूला ठेवतो आणि अज्ञानाचा, आणि ज्ञान ह्याचा अर्थ स्वरूप ज्ञान. हे कधीही मनातनं हा विचार काढू नका की स्वरूप ज्ञान, आपलं खरं स्वरूप काय आहे. जसं भगवंताने आधी म्हटलंय की मला बंध पडत नाही ह्या कुठल्याही ह्याचं कारण मला माझ्या स्वरूपाचं पूर्ण ज्ञान आहे. म्हणजे तो अज्ञानामध्ये नाही. आपण माणसं अज्ञानामध्ये असतो म्हणून आपल्याला हा सगळा बंध निर्माण होतो. तर जितका आपण अज्ञानाचा अंगीकार जास्ती करू तितकं सत्व, रज, तम, सत्वाचाही उल्लेख केला आहे पहा. म्हणजे असं नाही की आपण एरवी म्हणतो सात्विक वृत्ती म्हणजे खूप चांगली, पण सात्विक वृत्तीमध्ये काय हीनपणा आहे तो पुढे आता सांगितलं आहे त्यांनी. तर सत्व, रज, तम हे त्याचे म्हणजे हळूहळू ती मलिनता, अशुद्धता वृत्तीची वाढत जाते. अर्जुना गाजान यया नाम गुण, आता दाखवू खुण बांधिती ते. म्हणजे अर्जुना बाबा जाण यया नाम गुण, ह्या तिन्ही प्रकारांना गुण असं म्हटलं जातं. आणि आता दाखवू खुण बांधिती ते. खुण म्हणजे ते कसे आत्म्याला कसं बंधन निर्माण करतात त्याचं लक्षण मी आता सांगतो. खुण म्हणजे त्याचं चिन्ह किंवा त्याचं लक्षण मी आता तुला सांगतो. आणि पुढची जी ओळी आहे तिथे काय म्हटलंय, तरी क्षेत्रज्ञ दशे आत्मा मोटका पैसे, हे देह मी ऐसे मूर्त करी. म्हणजे ह्या जो शब्द आहे ना क्षेत्रज्ञ, हा नीट लक्षात घ्या. आपण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ असं म्हटलेलं आहे. तर क्षेत्र म्हणजे आपलं शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे त्यामध्ये आलेला जीव. जीवात्मा जो आहे तो क्षेत्रज्ञ, तर म्हणजे ईश्वराचा अंश. तर तो क्षेत्रज्ञ तरी क्षेत्रज्ञ दशे आत्मा मोटका पैसे, म्हणजे क्षेत्रज्ञ दशेला तो आत्मा आला रे आला. मोटका पैसे म्हणजे आला रे आला, म्हणजे तो देहात आला रे आला असा खरा अर्थ साधा आपण करू शकू. क्षेत्रज्ञ तो केव्हा होतो, जेव्हा तो क्षेत्रामध्ये येतो त्यावेळेला तो क्षेत्रज्ञ होतो. तर क्षेत्रज्ञ या दशेला तो आला रे आला. मोटका हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये हा भाव आहे की लगेच काय घडतं, तो त्या देहामध्ये आला रे आला की ए देह मी ऐसे मुहूर्त करी. म्हणजे हा देह म्हणजे मी असं ह्या विचाराला प्रारंभ होतो. पहा, अगदी लहान मूल सुद्धा लगेच त्याला जाणवायला लागतं की आपल्याला हे हवंय. म्हणजे मी हा भाव त्याच्यामध्ये किती लवकर लहान मुलामध्ये येतो. तर ते अशा प्रकारे सांगितलंय की क्षेत्रज्ञ दशे आत्मा मोटका पैसे, मी देह मी ऐसे मुहूर्त करी. मुहूर्त म्हणजे प्रारंभ, या विचाराला प्रारंभ सुरू होतो की हा देह म्हणजे मी, आत्मा म्हणजे मी, हे याचं विस्मरण होतं.
किंवा मी ईश्वराचा अंश आहे याचं विस्मरण होतं. आणि देह म्हणजे मी हे ह्याचा प्रारंभ, या विचाराला प्रारंभ होतो. आजन्म मरणांती देहधर्मी समस्ती ममत्वाची स्तुती घे ना जव. म्हणजे जन्मापासून आजन्म मरणांती, जन्मापासून ते मरणापर्यंत मग तो काय असतो तर देह धर्मामध्ये तो जगायला लागतो. देहधर्म. आता देह म्हणजे मी म्हटलं की माझ्या देहाला हे हवं आहे, माझ्या देहाला ते नको आहे. आणि देह याचा अर्थ सगळं, म्हणजे केवळ शरीर नव्हे, आपलं मन बुद्धी हे सगळं त्याच्यामध्ये, आपली संपूर्ण प्रकृती, क्षेत्र ज्याला म्हणतात. देहधर्मी समस्ती ममत्वाची स्तुती घेना जवळ. आता परवाच्या ह्याला मी ममत्व याबद्दल सांगितलं की ममत्व आपण एरवी ममत्व, ममता हे आपण फार चांगल्या अर्थाने म्हणजे प्रेम अशा अर्थाने घेतो. पण ह्या ठिकाणी खरा ममत्वाचा जो अर्थ आहे तो असा आहे की ममत्व म्हणजे मीपणा, अहम. ते ममत्वाची स्तुती म्हणजे प्रत्येक देहाच्या ह्या ठिकाणी देहधर्मी समस्ती ममत्वाची स्तुती घेना जवळ असं जे संबंध आहे ना ते एकत्र लक्षात घ्यायचं की सगळ्या देहाच्या धर्मांमध्ये म्हणजे देहाकडून जी जी काही कार्य होतात वगैरे त्या सर्वांमध्ये ममत्वाची स्तुती घेना जवळ. म्हणजे प्रत्येक बाबतीमध्ये मला, मी, मला, माझं हे विचार त्याला यायला लागतात. ममत्वाची स्तुती म्हणजे ममत्व तो धरतो, ममत्व धरतो प्रत्येक गोष्टीमध्ये, देहाच्या प्रत्येक कृतीच्या बाबतीमध्ये तो ममत्व धरतो की हे मला पाहिजे. म्हणजे अहम त्याचा जागृत झालेला असतो देहामध्ये आल्या आल्या. आणि मग एक उपमा दिली आहे. जैसी मीनाचा तोंडी पडेना का जब उंडी तव गळ आसुडी जळपारधी. जळपारधी म्हणजे कोळी. तो कोळी काय करतो की जाळं टाकलेलं असतं आणि त्या जाळ्यामध्ये थोडंसं आमिष टाकलेलं असतं माशाला ह्याच्यासाठी, जवळ त्यांनी यावं ह्यासाठी. आणि त्या आमिष त्याच्या तोंडामध्ये पडलं की ते हे जड होतं आणि मग तो जसं जळपारधी गळ ओढून घेतो, आसुडी म्हणजे गळ ओढून घेतो, त्याप्रमाणे हे सगळं घडतं की देहामध्ये तो क्षेत्रज्ञ आला रे आला की हे ममत्व निर्माण होतं. आणि ममत्व त्याला असं खेचून घेतो प्रत्येक गोष्टीमध्ये मी आणि माझा देह ह्याचाच विचार फक्त त्याच्या मनामध्ये निर्माण होतो. पुढे आता 6वा श्लोक आहे. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकं अनामयं सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानघ. म्हणजे आता पहा, आता ह्या श्लोकामध्ये आणि पुढच्या ह्या ओव्यांमध्ये गुणांनी आत्मा कसा बांधला जातो हे आता सांगितलेलं आहे. सत्वगुणाचा पहिल्यांदा उल्लेख केलेला आहे. तत्र सत्वम निर्मलत्वात म्हणजे सत्वगुण हा खरं म्हणजे निर्मळ असतो, शुद्ध गुण असतो. निर्मलत्वात म्हणजे तो अत्यंत शुद्ध असल्यामुळे तो खरं काय करतो, त्याचं कार्य जे चांगलं कार्य घडतं आपल्या क्षेत्रामध्ये ते काय असतं तर प्रकाशक. म्हणजे तो सत्वगुण हा प्रकाशक असतो, म्हणजे आपल्याला ज्ञानाचा प्रकाश देतो. प्रकाशक म्हणजे तो आपल्याला ज्ञानाचा प्रकाश देतो. आणि अनामयम ह्याचा अर्थ की तो उपद्रव रहित असतो. सत्वगुण आहे तो, शुद्ध चांगला गुण आहे तो, उपद्रव रहित. आपल्या हातून पाप घडू शकत नाही. जर सत्वगुण आपल्यामध्ये असेल तर पाप घडू शकत नाही, उपद्रव कुठलाही निर्माण होत नाही. तर तो प्रकाशक खरा म्हणजे असतो. अनामयम असतो म्हणजे उपद्रव रहित असतो.
पण काय होतं, आता पहिला भाग हा सत्वगुणाच्या चांगलेपणाबद्दल आहे आणि पुढचा भाग काय, सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानघ. म्हणजे तो गुण इतका शुद्ध आणि इतका चांगला असला तरी सुद्धा होतं काय की जितका माणूस सात्विक वृत्तीचा असतो तितकं ही सात्विक वृत्ती आपोआप असते, म्हणजे काहींमध्ये आपोआपही असते, परंतु त्याच्याबरोबर सात्विक वृत्ती असली की ज्ञानही घेतलं जातं. बरोबर आहे, म्हणजे ज्ञानाची अभिलाषा निर्माण झालेली असते सात्विक वृत्तीमध्ये. तर त्यामुळे असा हा माणूस काय असतो की किंवा हा आत्मा कसा असतो तर तो सुखसंगेन बध्नाती, म्हणजे तो अत्यंत सुख, मी खूप सुखी आहे, मी म्हणजे मला हे सगळं ज्ञान झालेलं आहे त्यामुळे मी अत्यंत सुखी आहे असं त्याला वाटत असतं. म्हणजे त्याच्या सुखामध्ये तो अगदी गुंग असतो की आपण, मग त्याला बाकी कशाचा विचार येत नाही. तो सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन म्हणजे ज्ञान आणि सुख हे दोन पाश जणू काही त्याला बांधून टाकतात. बध्नाती म्हणजे त्याला बंधन निर्माण करतात. सुख आणि ज्ञान हे दोन पाश आहेत, पाश बंधनं आहेत. ही बंधनं त्याला बांधून टाकतात आणि म्हणजे खरा तो प्रकाशक आहे, तो अनामयम आहे, परंतु सुखच आणि ज्ञान ह्या पाशांमुळे, कारण तो त्याला वाटतं की आपण अत्यंत सुखी आहोत आणि ज्ञानी आहोत, आपल्यासारखा कोणी नाही असं त्याला जे वाटतं. म्हणजे पुन्हा मी आलाच नाही, अहंकार आला की ज्ञान मिळालं तरी अहंकार, मी सुखी आहे, मी ज्ञानी आहे, हा जो अहंकार आहे ह्याचं बंधन निर्माण होतं. म्हणजे जे आधी म्हटलेलं की ममत्वाची स्तुती जे म्हटले, हे इथे सुद्धा ममत्वच आहे ना, हे स्वतःबद्दलचाच विचार आहे, अहमचाच विचार आहे की मी किती सुखी आहे, बाकी कोणी माझ्यासारखे ज्ञानी नाहीत वगैरे असे विचार निर्माण होतात. तर असं ज्ञान आणि सुख, ज्ञान आणि सुख ह्यांचं बंधन त्याला निर्माण होतं. आता ओव्या पाहूया. तेवी सत्वे लुब्धके सुखज्ञानाची पाशिके, वेढी जती मग खुडके मृगू जैसा. म्हणजे आधी हे पुढचं जे आहे, वेढी जती मग खुडके जैसा मृग जैसा, हे जे आहे ते आधी घेऊ आणि मग पहिला भाग पाहूया. की ज्याप्रमाणे पारधी असतो तो मृग म्हणजे हरणाची शिकार करतो आणि शिकारी त्याला काही म्हणजे त्या जाळ्यामध्ये ते अडकतंय असं म्हटल्याबरोबर तो त्याला ओढून घेतो, ते जाळ्याचं पाश त्यात ओढून घेतो आणि त्या मृगाला बंदिस्त करून टाकतो. असं जसं पारधी करतो तसंच इथे काय होतं की तेवी सत्वे लुब्धके सुखज्ञानाची पाशिके. हां, आलं लक्षात ना? म्हणून मुद्दाम मी पुढचं उदाहरण आधी घेतलं की त्याचप्रमाणे तेवी म्हणजे त्याचप्रमाणे सत्व गुण जो आहे तो चांगला असला तरी लुब्धके म्हणजे त्याच्यामध्ये कशाचं तरी आमिष, कशाचं तरी एक लोभ माणसाला आहे, कशाची तरी आसक्ती आहे आणि ती आसक्ती कशाची आहे तर सुख ज्ञानाचे पाश. म्हणजे मी देह आहे हे आमिष पहिलं, त्याच्यामुळे तो अडकलाय आणि त्याला तो भुलल्याबरोबर हा जो सत्वगुणरूपी पारधी आहे तो त्याला ओढून घेतो. हां, तो सत्वरूपी पारधी. म्हणून ते आधी आपण पाहायचं पुढचा भाग आणि मग इथे मागचा भाग पाहायचा, म्हणजे बरोबर आपल्याला त्याचा अर्थ हे होतो की जसा पारधी ह्याला मृगाला ओढून घेतो त्याचप्रमाणे हा मी देह अशा आमिषाला भुलल्याबरोबर, कारण ते आमिष आहे ना, मी देह हे आमिष आहे,
त्याला भुलल्याबरोबर हा सत्वगुणरूपी पारधी त्याला ह्याच्याकडे ज्ञान आणि सुख हे पाश त्याच्या भोवती गुंडाळून त्याला ओढून घेते. म्हणजे सुख आणि ज्ञान हे पाश ठरतात, बंधनं ठरतात. त्यानंतर एक ओबी सोडून पुढची बघा 150वी ओबी. तेव्हा विद्यामाने तोखे लोभ मात्रे हरिखे मी संतुष्ट हेही देखे श्लाघो लागे. म्हणजे मग असं झालं की तो काय होतो तर विद्यामाने तोखे म्हणजे संतुष्ट होणं, तोष आपण जे म्हणतो संतोष. तर विद्यामाने म्हणजे त्या आपल्या स्वतःच्या ज्ञानाने, आपल्या स्वतःच्या विद्येने तो संतुष्ट होतो. आणि लाभ मात्रे हरिखे, लाभ हे पुन्हा सुखाचा लाभ, त्याला जो सुखाचा लाभ होतो त्याच्यामुळे हरिखे म्हणजे तो पुन्हा अत्यंत संतोषित, हरखून जातो. बरोबर, हरखून जातो. आणि पुन्हा पुढे आहे मी संतुष्ट हेही देखे श्लाघो लागे. म्हणजे मी किती संतुष्ट आहे असं त्याला वाटतं. म्हणजे स्वतःचा हा आनंद त्याला असतो की मी किती संतुष्ट आहे असा विचार मनात येऊन श्लाघो लागे. ह्याचा अर्थ म्हणजे तो आणखीनच धन्य मानतो स्वतःला की मी किती सुखात आहे इतरांपेक्षा, म्हणून तो स्वतःला धन्य मानतो. श्लाघो लागे याचा अर्थ धन्य मानतो. पुढची ओवी म्हणे भाग्य ना माझे आजी सुखिये नाही दुजे विकाराष्टके फुंजे सात्विकाचेनी. म्हणजे म्हणे तो मनात असा विचार करतो की भाग्य ना माझ्यासारखं भाग्य कोणाचं नाही. आजी सुखिये नाही दुजे, माझ्यासारखा सुखी दुसरा कोणी नाही. विकाराष्टके फुंजे ह्याचा अर्थ गर्व चढणं, त्याला गर्व चढतो. कशाचा तर सात्विक वृत्तीचे विकार जे आहेत त्याचा त्याला गर्व चढतो. सात्विक वृत्तीचे विकार. म्हणजे पहा की सात्विक वृत्तीला आपण फार चांगली वृत्ती म्हणतो, पण त्याच्यातही विकार आहेत. कारण हे अहंकार आलाय म्हणजे केवढे सगळं अहंकार आला की सगळं त्याच्याबरोबर येतं. सगळ्या प्रकारचे लोभ, राग, क्रोध सगळं त्याच्याबरोबर येत असतं. तर त्यामुळे तो अशा प्रकारे विकार, सगळे सात्विक विकार त्यांनी तो गर्वाला चढतो किंवा तो गर्विष्ठ होतो. आणि येणेही न सरे, म्हणजे इथेच संपत नाही, येणेही न सरे लाकण लागे दुसरे जे विद्वत्तेचे भरे भूत अंगी. विद्वत्तेचं भूत त्याच्या अंगामध्ये शिरतं की आपण विद्वान ह्याचं भूत अंगामध्ये संचारतं त्याच्या, अशी परिस्थिती होते. आपणची ज्ञानस्वरूप आहे ते गेले हे दुःख न वाहे की विषय ज्ञाने होये गगना एवढा. ह्या ओळीचा अर्थ नीट समजावून घ्या. ह्यामध्ये फार सुंदर आणि एक वेगळा सखोल अर्थ आहे की आपण पे ज्ञानस्वरूप आहे ते गेले हे दुःख न वाहे की विषय ज्ञाने होये गगना एवढा. ह्याचा अर्थ असा की आपण पे ज्ञानस्वरूप आहे, ह्याचा अर्थ की मुळात आपण ज्ञानस्वरूप आहोत. कारण शुद्ध आत्मा जो आहे तो परमेश्वराचा अंश आहे. परमेश्वर जसा ज्ञानी आहे तसा तो शुद्ध आत्मा हा ज्ञानीच आहे. म्हणजे आपण ज्ञानस्वरूप आहोत, आपण आत्मस्वरूप आहोत हे तो विसरूनच जातो. किंवा विसरून जातो म्हणण्यापेक्षा पुढे ते गेले हे दुःख न वाहे. म्हणजे आपलं खरं ज्ञान आपल्याला मुळात आहे
ते आता गेलंय ह्याचं त्याला दुःख होत नाही. लक्षात आलं ना मी काय म्हणते ते, की त्याचं दुःख होत नाही. आपण मुळात ज्ञानी आहोत परमेश्वरासारखे आपण मुळामध्ये, कारण आत्मा हा परमेश्वराचाच अंश. त्यामुळे परमेश्वर जसा ज्ञानी तसा शुद्ध आत्मा हाही ज्ञानी. आपलं मूळ स्वरूप काय आहे तर ज्ञानी, हेच आपलं मूळ स्वरूप आहे. पण ते गेलं, आपलं मूळ स्वरूप गेलं ह्याचं त्याला काहीच दुःख वाटत नाही. कारण त्याचं लक्ष सगळं कशाकडे असतं, तर बाह्य ज्ञानांकडे असतं. बाह्य ज्ञान. आणि ज्याला म्हटलं विषय ज्ञान होये गगनाय बडा. विषय ज्ञान याचा अर्थ की बाह्य ज्ञान म्हणजे धर्मग्रंथ. आपण इतके धर्मग्रंथ वाचलेत, आपण इतकं पाठांतर केलेलं आहे, आपल्याला सगळं ज्ञान हे आहे मिळालेलं आहे. हे सगळं जे बाहेरचं ज्ञान आहे त्या विषय ज्ञान होये गगना एवढा. म्हणजे त्याला गर्विष्ठ जे म्हटलंय ते अशा प्रकारे की मूळ त्याचं ज्ञान, खरं ज्ञान गेलं ह्याचं त्याला दुःख नाही. आणि बाहेरचं ज्ञान आपल्याला खूप आहे म्हणून मात्र तो अत्यंत गर्वाने फुगलेला आहे, गगना एवढा झालेला आहे. पुढे एक असं उदाहरण दिलंय की रावो जैसा स्वप्नी रंकपणे रिघे धानी, तो दो दाणा मानी इंदू मी. म्हणजे रावो म्हणजे राजा स्वप्नामध्ये स्वतःला रंक आपण आहोत, अगदी भिकारी आपण आहोत असं पाहतो. आणि मग त्याला असं वाटतं दो दाणा मानी इंदू ना मी. म्हणजे 2 दाणे जरी मला मिळाले ना तरी त्याला इंद्रपद मिळाल्याचं सुख होतं. म्हणजे जो राजा आहे त्याला आपण रंक आहोत असं स्वप्न पडतं. आणि कोणी 2 दाणे जरी दिले तरी आपल्याला वा इंद्रपद मिळालं असं इतकं सुख त्याला होतं. म्हणजे हे काय बरोबर ह्याला उदाहरण कसं आहे की बाह्य ज्ञान ही कशी आहे तर 2 दाणे मिळाले तर आपल्याला अगदी फार आपण ज्ञानी झालो असं आपल्याला वाटतं. आणि खरं आपलं जे ज्ञान आहे ते आपण गमावलेलं असतं, त्याचं काहीच दुःख आपल्याला होत नाही. तर असं म्हणून ते स्पष्ट करण्यासाठी किती सुंदर उदाहरण दिलंय. रावो जैसा स्वप्नी रंकपणे रिघे दानी, तो दो दाणा मानी इंदू ना मी. म्हणजे मी तर इंद्र झालो 2 दाणे मिळाल्यावर त्याला. म्हणजे जसं 2 पुस्तकं आपल्याला ज्ञानेश्वरी कळली, गीता कळली की अगदी वा काय आपण ज्ञानी असं आपल्याला वाटतं. तर तसं तैसे गा देहातीता झाले या देहवंता, हो लागे पंडुसुता बाह्य ज्ञाने. आलं ना लक्षात. म्हणून मी मगासपासून बाह्य ज्ञान हा शब्द वापरते की ही सगळी बाह्य ज्ञान आहे. खरं ज्ञान हे स्वरूप ज्ञान आहे, ते आंतरिक असतं, आतमध्येच असतं. आपल्या स्वरूपाचं ज्ञान हे आपल्यालाच होतं, दुसरं कोणी आपल्याला ते देऊ शकत नाही. कुठलाही ग्रंथ आपल्याला ग्रंथाने फार तर थोडंसं बुद्धीला चालना मिळते, या पलीकडे काही नाही. खरं जर स्वरूपाचं ज्ञान व्हायचं तर आपण आत गेलं पाहिजे, आपण अंतस्थ झालं पाहिजे, तेव्हाच आपल्याला खरं ज्ञान मिळतं. परंतु ह्या ठिकाणी मात्र असं हे आहे की तो फक्त बाह्य ज्ञानामध्ये गुंतलेला आहे. तैसे गा देहातीता, म्हणजे तो खरा काय आहे, देहातीत आहे. म्हणजे देह हे काही त्याचं स्वरूप नव्हे, तो देहातीत आहे, तो परमेश्वराचा अंश आहे. त्यामुळे देहातीत आहे तो. पण झाले या देहवंता, म्हणजे तो त्यांनी देह धारण केलाय, त्या आत्म्याने देह धारण केलाय, देहवंत तो झालेला आहे. हो लागे पांडुसुता बाह्य ज्ञाने, म्हणजे अशा बाह्य ज्ञानाने तो संतुष्ट व्हायला लागतो. असा हो लागे पंडुसुता बाह्य ज्ञाने, ह्यामध्ये तो संतोष हा शब्द अभिप्रेत आहे की तो अत्यंत संतुष्ट होतो की ह्या बाह्य ज्ञान आपल्याला किती आहे, आपल्याला हे माहिती आहे, आपल्याला ते माहिती आहे,
ह्यामुळे तो संतुष्ट होतो. आणि मग त्याची दशा कशी दाखवली आहे, प्रवृत्तीशास्त्र बुझे, यज्ञविद्या उमजे, किंबहुना सुझे स्वर्गवरी. म्हणजे प्रवृत्तीशास्त्र ह्याचा अर्थ संसारासंबंधीची किंवा प्रपंचासंबंधीची सगळी शास्त्र, म्हणजे ही बाह्य सगळे शास्त्र जी आहेत ती प्रवृत्तीशास्त्र, की जी आता साधं उदाहरण म्हणजे समजा आपण काहीतरी मेडिकलचं ज्ञान घेतलं तर आपण प्रवृत्त होतो ना मेडिकल सर्व्हिससाठी, किंवा इंजिनिअरिंगचं ज्ञान घेतलं तर आपण त्या कार्यामध्ये आपण प्रवृत्त होतो, म्हणून त्याला प्रवृत्तीशास्त्र म्हटलंय. तसंच हे आहे की पूर्वीच्या काळी जरी इंजिनिअरिंग आणि हे असली शास्त्र नव्हती तरीसुद्धा ग्रंथाचं ज्ञान हे प्रवृत्तीशास्त्र मानलं जायचं, की ग्रंथ तुम्हाला आले की त्याच्यामुळे एक विशिष्ट प्रकारची प्रवृत्ती निर्माण होते आणि म्हणून त्याला प्रवृत्तीशास्त्र म्हटलं. तर प्रवृत्तीशास्त्र शास्त्रामध्ये तो अगदी बुझे याचा अर्थ ती शास्त्र तो जाणतो ती किंवा त्यामध्ये तो निष्णात असतो. नंतर यज्ञविद्या उमजे म्हणजे यज्ञ विधीपूर्वक कसे करायचे हे त्याला अगदी पूर्णपणे माहिती असतं. कारण हे सगळे प्राचीन ग्रंथांमधून ह्या विद्या मिळतात. तर यज्ञविद्या उमजे त्याला अगदी पूर्ण ते माहिती असतं. किंबहुना सुझे स्वर्गवरी म्हणजे स्वर्गवरी याचा अर्थ स्वर्ग प्राप्त व्हावा म्हणून जे जे काही करायला पाहिजे त्याचंही ज्ञान त्याला पूर्णपणे असतं. स्वर्ग प्राप्त व्हावं म्हणून जे पाहिजे जे केलं पाहिजे, काय यज्ञ याग केले पाहिजे, व्रत वैक त्याचा उल्लेख आहेच पुढे, पण असं जे काही करायला पाहिजे ते त्याच्यामध्ये तो अगदी निष्णात असतो या सगळ्या ज्ञान. मग ही बाह्य ज्ञान ही सगळी बाह्य ज्ञान आहे. पुढची एक ओवी सोडून 58वी ओवी बघा. ऐसे सत्व सुख ज्ञानी जीवासी लावणी कानी, बैलाचा करीवानी पांगुळाची या. म्हणजे अशा प्रकारे हा सत्व गुण कसा असतो तर जीवाला तो सुख आणि ज्ञान सुख आणि ज्ञान हे दावे किंवा पाश बांधून टाकतो. दावे किंवा पाश बांधून टाकतो. सुख ज्ञानी जीवासी लावणी कानी असं जे म्हटलंय ना, म्हणजे असं त्याच्यात तो अडकवतो म्हणा साध्या शब्दामध्ये. म्हणजे सुख झापडं म्हणजे दुसरं काही त्याला दिसतच नाही. की जीवासी लावणी कानी बरोबर आहे, म्हणजे झापडं लावली म्हणजे हे अशा प्रकारे इथे झाकलं जातं. तर सुख ज्ञान एवढंच त्याला फक्त कळत असतं. आणि मग त्याची स्थिती काय होते, बैलाचा करीवानी पांगुळाची या. याचा अर्थ असा आहे, हा पांगुळाची या बैल ह्याचा अर्थ ज्याला आपण नंदी बैल म्हणतो ना, नंदी बैल ही काय हे हलवलं की तो मान हलवतो. त्याला कसे शिकवण दिलेली असते की कसं वाजवलं ते की कशी मान हलवायची, हो म्हणायचं का नाही म्हणायचं त्याला बरोबर मी स्वतः पाहिलेलं आहे, मी अभ्यास केलेला आहे नंदीवाल्यांचा. तर ते बैलाचा करीवानी म्हणजे नंदी बैलासारखा तो होतो. की ह्या ग्रंथामध्ये असं म्हटलं मी असंच करणार, म्हणजे त्याच्या पलीकडे स्वतःची बुद्धी स्वतःचा विचार त्याच्या पलीकडे काही आपण जाऊ शकतो हा विचारच नाही. इथे असं म्हटलं की हो असं नंदी बैलासारखा त्याची ढाण्याचा बैल तो गोल गोल फिरतो ना, म्हणून त्याला ते बांधतात असं साईडने. हो हो तो ढाण्याचा बैल बरोबर आहे, पण हा पांगुळाचा बैल जर पांगुळा म्हटलं ना त्याचा अर्थ नंदी बैल असा आहे, नंदी बैल. तर असं हे सत्व गुणाचं वर्णन आहे. म्हणजे सत्वगुण चांगला, पण कसं माणूस
सुख आणि ज्ञान या पाशांनी कसा बांधला जातो आणि त्यातच तो अडकतो. मग हे दाखवलं आहे. आता पुढचं आता पुढची ओवी. आता हाची शरीरी रजे जिया परी बांधिजे ते अवधारी सांगिजेलं. म्हणजे आता सत्वगुण मी सांगितला अर्जुना, आता मी काय तुला सांगतोय तर ह्या शरीरामध्ये रजोगुण जर असेल तर तो कसा बांधतो, बंधन कसं निर्माण करतो हे मी तुला सांगतो. अवधारी सांगिजेलं मी सांगणार आहे, आता तुला लक्ष देऊन ऐक. आता पुढे म्हटलेलं आहे की 7वा श्लोक आहे. रजो रागात्मके विद्धि तृष्णा संग समुद्भवम तन्निबद्धन्ति कौंतेय कर्मसंगेन देहिनम. म्हणजे रजोगुण कसा असतो तर तुम्हाला राग आणि द्वेष हे दोन्ही कल्पना माहिती आहेत, बरोबर आहे ना. जे कोणी नंतर जॉईन झाले त्यांना माहिती नसतील तर पुन्हा एकदा सांगते की राग याचा अर्थ क्रोध नाही. राग याचा अर्थ हवस, कुठली गोष्ट आसक्ती. आपल्याला हे हवं असणं म्हणजे राग. आणि द्वेष याचा अर्थ नको असणं, की हे मला नको म्हणजे नको असं जे म्हणतो आपण ते द्वेष. आणि राग म्हणजे हे वाटेल ते झालं तरी ही गोष्ट मला पाहिजे म्हणजे राग. तर राग आणि द्वेष ह्या शब्दांचे अर्थ चुकीचे घेऊ नका. तर रागात्मके विद्धि तृष्णा संगम समुद्भवम. म्हणजे रजोगुण कसा असतो तर तृष्णा म्हणजे प्रत्येक गोष्टी तृष्णा आणि आसक्ती, राग आणि तृष्णा. हे राग आणि तृष्णा, राग म्हणजे आसक्ती आणि तृष्णा म्हणजे हवंय. पुन्हा तेच म्हणजे त्याच अर्थ, तोच अर्थ आहे. तृष्णा प्रत्येक गोष्टीची तहान लागलेली आहे की हे मला हवंय, हे मला हवंय. अशा प्रकारे राग आणि तृष्णा ह्याच्यातून उद्भव ज्याचा होतो तो रजोगुण. राग आणि आसक्ती ह्याच्यातून उद्भव त्याचा होतो, ज्याच्यातून किंवा या गोष्टी ज्या माणसामध्ये जास्ती दिसतात की हे मला हवं आहे म्हणजे हवं आहे, मग त्यासाठी मी वाटेल ते करीन, चांगलं वाईट कुठल्याही मार्गाने जाईन पण मी हे मिळवीन, हे अशा प्रकारची वृत्ती. आणि भयंकर तृष्णा, लोभ, सर्व बाबतीतला लोभ, मोह हे सगळं खूप असतं. तर असं ज्याच्यामध्ये असतं त्याच्यातून हा रजोगुण निर्माण होतो. विद्धी याचा अर्थ हे तू लक्षात घे अर्जुना, कौंतेया तू हे लक्षात घे. आणि पुढे म्हटलंय तन्नी बद्धन्ति कौंतेय कर्मसंगेन देहिनम. म्हणजे ह्यामुळे तृष्णा आहे आणि आसक्ती आहे, असा हा जो रजगुण आहे तो कर्मसंगेन देहिनम. म्हणजे आता कुठलीही गोष्ट आपल्याला हवी आहे आणि ती मिळवण्यासाठी मी वाटेल ते करीन असं म्हटलं म्हणजे कर्म आलं ना. तुम्हाला कर्माला प्रवृत्त तो करतो आणि म्हणून कर्मसंगेनं म्हणजे कर्मामुळे तो देहाला म्हणजे देही जो आहे, देहातला जो आत्मा आहे त्या देहातल्या आत्म्याला तो बंधनात टाकतो की कर्म. आणि ते कर्म ओव्यांमध्ये जास्ती चांगलं स्पष्टीकरण आहे ह्याचं की ते आपण पाहणारच आहोत आता. तर अशा प्रकारे कर्म म्हणजे इतकी त्या कर्माची आसक्ती की वाटेल ते झालं, किती श्रम पडले तरी चालतील पण ते मी मिळवणार, हे जे काही असतं ते त्याच्यातून जे कर्माची आसक्ती होते. आणि मग तो कर्मसंग ह्याचा अर्थ या ठिकाणी असा आहे की त्याच्यातून मग आणि तुम्हाला आठवत असेल की निष्काम कर्म ही जी कल्पना आपण पाहिलेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला हे हवंय म्हणून एखादं कर्म करणं हे निष्काम कर्म होत नाही. पण रजोगुण कसा असतो तो मला हे हवंय म्हणून ह्याची तृष्णा आहे, त्याची आसक्ती आहे
म्हणून मी कर्म करतो असं म्हटलं की आपोआपच बंधन निर्माण होतं, कर्माचं बंधन निर्माण होतं. तर असं हे बंधन त्या देहीला पडतं. पुढे ओव्या पाहूया आपण. म्हणजे असं की मी अमुक करीन, मी तमुक करीन, हे असे विचार जातच नाहीत त्या माणसाची. अशा प्रकारची तृष्णा, ही तृष्णा असते. तर त्या तृष्णेने तो माणूस किंवा तो आत्मा बद्ध होतो. आता ओव्या पाहूया. हे रज याची कारणे जीवा ते रंजवू जाणे, हे अभिलाखाचे तरुणे सदाची गा. म्हणजे ह्याला रज का म्हटले तर ज्ञानदेव असं म्हणतात की जीवा ते रंजवू जाणे. म्हणजे हा रजोगुण कसा असतो तर जीवाला रंजवतो. कशात रंजवतो तर विषयांमध्ये, किंवा विषयच म्हणायचे, इंद्रियांचे जे सगळे विषय त्याच्यामध्ये तो गुंतवतो, त्याला रंजवतो, त्याला त्याच्यामध्ये मग्न करून टाकतो. रज म्हणून त्याला रज म्हटलेलं आहे असं ज्ञानदेव म्हणतात. रज याची कारणे जीवा ते रंजवू जाणे, रंजवून टाकतो तो, त्या गुणामध्ये अडकून, त्या ह्याच्यामध्ये अडकून, विषयांमध्ये जीवाला अडकून टाकतो. इंद्रियांचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये तो अडकवून टाकतो. हे अभिलाखाचे तरुणे सदाची गा. म्हणजे अभिलाखा म्हणजे अभिलाषा, अभिलाषा म्हणजे लोभ. जास्ती स्पष्टपणे म्हणायचं म्हणजे अभिलाषा चांगल्या अर्थी म्हणता येतं, पण अभिलाषा या ठिकाणी अर्थ लोभ हाच आहे. लोभ, त्या लोभ कसा असतो प्रत्येक गोष्टीचा? तरुण, नित्यची गा, सदाची गा. लोभ संपतच नाही, कायम तरुण, जीर्ण होतच नाही, वृद्ध होतच नाही. अभिलाखाचे तरुण आहे सदाची गा. म्हणजे त्याच्या मनामध्ये अभिलाषा, लोभ हे नित्य तरुणच असतात, कधी संपतच नाही, कधी कमी होतच नाही. हे जीवी मोटके रिगे आणि कामाचा मदी लागे, मग वारया वळघे चिंतेची या. थोडे शब्द थोडे असे आपल्याला अपरिचित आहेत, पण नीट लक्षात घ्या. हे जीवी मोटके रिगे म्हणजे रजोगुण जीवामध्ये शिरला रे शिरला. मोटके मगाशी पण एकदा आलाय शब्द हा. मोटके रिगे म्हणजे तो शिरला, प्रवेश त्यांनी केला रे केला की काय होतं? कामाचा मदी लागे. काम ह्याचा अर्थ या ठिकाणी इच्छा, सगळ्या इच्छा, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, सगळ्या प्रकारच्या इच्छा. कामाचा मदी लागे म्हणजे कामाच्या मस्तीमध्ये तो माणूस येतो. म्हणजे हे त्याचं अंतःकरण हे कामाच्या मस्तीत येतं. मद निर्माण होतो, कामाचा मद निर्माण होतो की हे मला वाटेल ते झालं तरी मला हे पाहिजे. मग वारया वळघे चिंतेची या. हे थोडे शब्द अपरिचित आहेत म्हणून नीट सांगते. इथे चिंतेची या जे म्हटलंय ना त्याचा अर्थ आहे चिंतन. चिंता नव्हे, चिंता नाही. चिंतेची या म्हटलंय त्या ठिकाणी त्या चिंता शब्दाचा अर्थ चिंतन, मनामध्ये सतत चिंतन असतं. या पुस्तकात तृष्णेची आहे. काय? तृष्णेची आहे. तृष्णेची आहे का? तेच पण म्हणजे इथे चिंतेची आहे माझ्या पुस्तकामध्ये, पण तृष्णा म्हणजे एकूण तेच. एकूण तेच की चिंतन किंवा तृष्णा म्हणजे त्याची तहान कधीच भागतच नाही. आणि म्हणून तो वारया वळघे असं जे म्हटलंय ना त्याचा अर्थ असा की वारया वळघे म्हणजे वाऱ्यावरती तो स्वार होतो, वाऱ्यावर स्वार होतो. हा वारा कसला? विषयांचा वारा. विषयांच्या वाऱ्यावरती तो स्वार होतो. म्हणजे असा वाऱ्यावरती स्वार झालं. साधं लक्षात घ्या, डोळ्यासमोर असं चित्र आणा की एखादं झाडाचं सुकलेलं पान
वाऱ्याने व्हायला लागलं की कसं वाटतंय त्या दिशेला जातोय वारा, तसं ते पान आपलं हलत पुढे पुढे कुठेही जातं, कुठेही पडतं. तसं वारं या वळगे असं जे म्हटलंय त्याचा अर्थ की तो वाऱ्यावरती स्वार होतो असं म्हटलेलं आहे. आणि कसला वारा? तर विषयांचा वारा. म्हणजे मला हे हवं, मला ते हवं, हे त्याचं चिंतन किंवा त्याची तृष्णा त्याच्या मनातून कधी जातच नाही. मधली एक ओवी सोडून पुढची 63वी ओवी आहे. तैसी खवळे चाड होय दुःखासकट गोड, इंद्रश्री साकड गमो लागे. म्हणजे ही तृष्णा किंवा हे हवं, ही भावना इतकी असते, खवळते. चाड म्हणजे इच्छा खवळते. म्हणजे नुसतं मला पाहिजे असं म्हणून हे होत नाही, खवळणं आपण ज्याला म्हणतो ना, तर तसं इच्छा खवळते. आणि खवळते हे स्पष्ट करण्यासाठी पुढे काय म्हटलंय? होय दुःखासकट गोड. म्हणजे दुःख मिळालं, हे काहीतरी मिळवताना थोडं काही त्रास झाला, दुःख मिळालं तरी चालेल, पण मला ते हवं. दुःखासकट गोड. ते कविता आहे ना, क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव घडो मरणांचा. ते एक क्षण प्रेमाचा म्हणजे तसंच झालं ना की दुःखासकट गोड. म्हणजे पुढे मरणं येऊ देत हवी तितकी, काही हरकत नाही. तर तसं ते आहे की होय दुःखासकट गोड. आणि मग पुढे म्हटलंय इंद्रश्री साकड गमो लागे. म्हणजे इंद्राचं वैभव, इंद्रश्री ह्याचा अर्थ इंद्राचं वैभव सुद्धा त्याला थोडं वाटतं. म्हणजे ते मिळालं तरी ह्याची तृष्णा भागणार नाही, इतकी तृष्णा. इंद्रश्री साकड गमो लागे. हे काही कमीच आहे, हे काही याच्यामध्ये फारसा अर्थ नाही, असं इतकी त्याची इच्छा असते. आता मधल्या बऱ्याचशा ओव्या तशाच आहेत म्हणून त्या सोडून पुढे 67वी ओवी. म्हणे मिळालं ना, म्हणे स्वर्गाहन जावे तरी काय तेथ खावे, यया लागी धावे याग करू. म्हणजे मनामध्ये म्हणतो की स्वर्गाला मी जाणारच, आणि स्वर्गाला मी गेलो तर तिथे काय खावे, याचा अर्थ की मला सगळं चांगलं तिथेही मिळालं पाहिजे. स्वर्गामध्ये सगळी चांगल्यात चांगली सुख मला तिथे मिळाली पाहिजे. यया लागी म्हणून स्वर्गामध्ये नुसतं जाणं पुरेसं नाही, म्हणून जसं इंद्रश्री सुद्धा पुरेशी नाही, तसं स्वर्गामध्ये नुसतं जाणं पुरेसं नाही, तिथेही उत्तमात उत्तम सगळं मला मिळालं पाहिजे. आणि म्हणून यया लागी धावे याग करू. याग म्हणजे यज्ञ याग करायला सुरुवात करतो की हे केलं म्हणजे मला स्वर्गातली सगळी उत्तमोत्तम सुख मला मिळतील. ऐका आता पुढचं बरं का. व्रता पाठी व्रते आचरे. ऐका, मुद्दाम सांगते. व्रता पाठी व्रते आचरे, इष्टपुरते काम्या वाचुनी हाते शिवणे नाही. म्हणजे जसं यज्ञयाग आणि यज्ञयाग ह्याच्या आता तर या आधुनिक काळामध्ये ह्याची तर म्हणजे हास्यास्पद परिस्थिती आहे की स्वतःच्या घरामध्ये सुद्धा यज्ञ न करता कोणी गुरुजी असतील त्यांना तेवढे पैसे द्यायचे, सगळं काय असेल ते द्यायचं, त्यांच्याकडून यज्ञ करून घ्यायचा, असा पण यज्ञ केला जातो. आधुनिकीकरण यज्ञाचं
हो ना. आणि तसंच व्रतामागुनी व्रते चालू आहेत, सगळे उपास नापास सगळं काय चालू आहे. तर व्रतामागुनी व्रते कुठे गेली? हा, आचर्य इष्टपूर्ते म्हणजे इष्टपूर्तीसाठी तो सगळं हे करतो. व्रतापाठी व्रते आणि यज्ञयाग हे सगळं इष्टपूर्ती, आपल्याला हवंय ते मिळवण्यासाठी तो हे सगळं करत असतो. आणि काम्या वाचुनी हाते शिवणे नाही, म्हणजे काम्य कर्माखेरीज इतर कर्मांना तो हातच लावत नाही. काम्य म्हणजे त्यातून मला काहीतरी मिळालं पाहिजे, नुसतं काहीतरी मी करणार नाही. अगदी सेवाभावी कार्य केलं तरी सुद्धा माझी प्रतिष्ठा वाढली पाहिजे, माझं नाव पेपरमध्ये छापलं गेलं पाहिजे. म्हणजे हे काम्य कर्मच आहे की नाही. अगदी सेवा करून सुद्धा ज्या वेळेला तुम्ही स्वतःची महती वाढवण्याचा प्रयत्न करता, हे सगळे काम्य कर्मच असतात. त्याच्या मागे तुमची स्वतःची इच्छा असते. तर त्यामुळे काम्य कर्माखेरीज दुसऱ्या कुठल्याही कर्माला तो हात सुद्धा लावत नाही. हाते शिवणे नाही, तो हात लावत नाही. पै ग्रीष्मांतीचा वारा विसावो नेणे विरा, तैसा न म्हणे व्यापारा राती दिवो. म्हणजे इतका तो काम करतो, कारण रजोगुण ना, कर्मप्रवृत्त झालेला माणूस आहे हा. काय त्याला हे मिळवायचंय ते मिळवायचंय, त्यामुळे इतका काही तो काम करत असतो की ग्रीष्मांतीचा वारा म्हणजे ग्रीष्म ऋतूच्या अंताच्या वेळचा जो वारा असतो तो इतका सुसाट वारा वाहतो. विसावो नेणे म्हणजे तो थांबत नाही, त्या काळचा वारा थांबत नाही, वाहतच असतो. वीरा म्हटलंय तर अर्जुनाला म्हटलंय की अर्जुना, तो जसा विसावा घेत नाही, ग्रीष्मांतीचा वारा जसा विसावा घेत नाही, त्याचप्रमाणे न म्हणे व्यापारा राती दिवो म्हणजे रात्र आहे दिवस आहे ह्याचा विचार न करता हा काम करतच असतो. व्यापारा राती दिवो म्हणजे अहोरात्र अहोरात्र तो धडपडत असतो, जे काही त्याला मिळवायचं आहे त्याच्यासाठी तो धडपडत असतो. मधल्या 1-2 ओव्या सोडून आता 72वी ओवी. ऐसा देही देहा वेगळा, ले तृष्णाचिया साखळा, खटाटोपू वाहे गळा व्यापाराचा. म्हणजे ऐसा देहामध्ये आलेला हा आत्मा जो खरा म्हणजे देहापासून वेगळा आहे, बरोबर आहे ना. आत्मा आणि देह, क्षेत्रज्ञ आणि क्षेत्र हे 2 वेगळं आहे. तर त्यामुळे देही आलेला, देहामध्ये आलेला हा जो आत्मा आहे तो खरं म्हणजे देहा वेगळा आहे. पण त्या आत्म्याची स्थिती काय झाली आहे आता? ले तृष्णेची या साखळा म्हणजे तृष्णेची साखळा म्हणजे बेडी, तृष्णेची बेडी त्यांनी पायात घातली आहे. तृष्णेची बेडी, मला हे हवंय मला ते हवंय, ही बेडी पडली आहे त्याच्या पायामध्ये. तो असा झालेला आहे. तृष्णेची या साखळा म्हणजे साखळीमध्ये तो अडकला आहे, बेडीमध्ये अडकला आहे. खटाटोपू वाहे गळा व्यापाराचा म्हणजे व्यापार म्हणजे सारखं काम करत राहणं, हे त्याला खटाटोप म्हटलंय. तर खटाटोपाची साखळी गळ्यात अडकवून घेतली. हां, तृष्णेची साखळी पायात अडकली आहे आणि खटाटोपाची साखळी गळ्यात अडकवून घेतलेली आहे त्यांनी. हे रजोगुणाचे दारुण देही देहियासी बंधन. हे देहामध्ये आलेल्या देहीला म्हणजे त्या आत्म्याला अशा प्रकारे हे रजोगुणाचं बंधन निर्माण होतं. रजोगुणाचं बंधन निर्माण होतं. आता पुढे त्याच्या पुढे जो भाग आहे तो आता पुढच्या गुणाचा आहे. परीस आता विंदाण तमाचे ते. आता तमोगुणाबद्दल मी तुला सांगतोय ते ऐक.
श्लोक आधी पाहूया. तमस्त्वज्ञानजं विद्धिं मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभि स्तन निबंधन्ति भारत. म्हणजे हा तमोगुण आहे. हा तो जो तमस्त्व ज्ञानजम असा एकत्र शब्द आलेला आहे ना, त्याच्यामध्ये हा तमोगुण हा एक भाग आहे आणि अज्ञानजम असं आहे. म्हणजे तमोगुण हा अज्ञानातून निर्माण होतो. तमोगुण हा अज्ञानातून निर्माण होतो हे तू जाण. विद्धी म्हणजे तू जाण. पुढे आहे मोहनम सर्व देहिनाम, म्हणजे सर्व देहिनाम सर्व प्राण्यांना तो मोह पाडतो. सर्व प्राण्यांना तो मोह पाडतो. तमातून अज्ञानातून हा तमोगुण निर्माण होतो आणि सर्व भूतमात्रांना प्राण्यांना तो मोह पाडतो. आणि ह्याच्यातून काय निर्माण होतं, या तमोगुणामुळे काय निर्माण होतं, म्हणजे कशाचं बंधन निर्माण होतं, तर प्रमाद, आलस्य, निद्रा. प्रमाद म्हणजे दुष्कृत्य. प्रमाद म्हणजे दुष्कृत्य. आलस्य सुस्ती, काही करण्याची इच्छा नाही. आलस्य आणि निद्रा झोप सुखाची वाटते. प्रमाद, आलस्य, निद्रा ही बंधनं किंवा अशा प्रकारची हे 3 पाश म्हणा. बंधनं म्हणजे पुन्हा प्रत्येक ठिकाणी आपण तो पाश शब्दच वापरतो म्हणून याही ठिकाणी पाश असंच म्हणूया. ह्या 3 पाशांनी तो प्राण्याला म्हणजे त्या आत्म्याला तो बद्ध करतो, बंधनात टाकतो. प्रमाद, आलस्य आणि निद्रा. आता मी जरा भरभर जाते का? सगळ्यांना समजतंय ना? काही कळलं नाही तर विचारा, पण कारण अगदी छान आहे आणि सोपं आहे. आता ओव्या पाहूया. व्यवहाराचेही डोळे मंद जेणे पडळे, मोहरात्रीचे काळे मेहुडे जे. म्हणजे हा तमोगुण कसा असतो, तर ह्या तमोगुणाच्या मुळे व्यवहाराचेही डोळे मंद होतात. व्यवहाराचे डोळे मंद होतात म्हणजे व्यवहार सुद्धा योग्य प्रकारे, साधे जीवनातले व्यवहार सुद्धा त्याला कळत नाही, नीट कळेनासा होतो. डोळे मंद होणे ह्याचा अर्थ की त्याला नीटपणे कळत नाही. जीवनातले व्यवहार त्याला नीटपणे कळत नाही. एकूण सगळंच म्हणजे बुद्धी चालतच नाही. तर त्याचा व्यवहारही नीट त्याला कळेनासा होतो. आणि मोहरात्रीचे काळे मेहुडे जे, म्हणजे हा कसा असतो, तर मोहरात्रीचा काळा मेहुडे म्हणजे काळा ढग. मोहरात्रीचा, मोहरात्र म्हटले, मोहरूपी रात्र, मोहरूपी रात्रीचा काळा ढग असं तमोगुणाला म्हटलंय. मोह म्हणजे स्वतः काही करायचं नाही पण मोह मात्र आहे. तो मोहरूपी रात्रीचा काळा ढग म्हणजे अंधकार, अंधकार सगळा काळा ढग आहे तमोगुण. पुढे अज्ञानाचे जियाले तया एका लागले, जेणे विश्व भुलले नाचत असे. म्हणजे अज्ञानाचे जियाले हा जो शब्द आहे ना, त्या जियालेचा या ठिकाणी अर्थ
कारण ह्या एक एक शब्दाचे वेगवेगळे अर्थ संदर्भानुसार होतात. ह्या ठिकाणी जियाले ह्याचा अर्थ जिव्हाळा असा आहे. जिव्हाळा, अज्ञानाचा त्याला अत्यंत जिव्हाळा. म्हणजे ज्ञानाबद्दल अजिबात हे नाही, अज्ञानच बरं. अज्ञानाचे जियाले म्हणजे त्याचा जिव्हाळा. तया एका लागले म्हणजे त्या ह्याला त्याच्या अधीनच तो झालेला असतो अज्ञानाचा. जेणे विश्व भुलले नाचत असे, म्हणजे एकदा का हा तमो गुण आपल्यामध्ये आला की माणूस वाटेल तशी कृत्य करतो. हे म्हटले भुलले नाचत असे, म्हणजे तमोगुणाने भुललेला माणूस वाटेल ती कृत्य करतो. त्याला चांगलं वाईट काहीही कळत नाही. एकदा का तमोगुण त्याच्यामध्ये शिरलेला असेल की मग त्यांनी तो इतका काही मोहात पडतो, इतका काही भुलून जातो तमोगुणाने की नाचत असे. असं जे म्हटलंय त्याचा अर्थ की वाटेल ती कृत्य तो करतो. चांगलं वाईट कशाचा विचार करत नाही, वाटेल ती कृत्य तो करतो. हे पुढे आणखीन स्पष्ट होतं. पुढची ओवी, अविवेक महामंत्र जे मौढ्य मद्याचे पात्र, हे असो मोहनास्त्र जीवासी जे. म्हणजे हा कसा आहे तमोगुण, तर अविवेक म्हणजे अविचार, विवेक नाही, अविचार किंवा अविवेक हाच त्याचा महामंत्र. त्याला सर्वात प्रिय असा महामंत्र कुठला, तर अविवेक. आणि तो मूर्ख म्हणजे मौढ्य, मूढ म्हणजे मूर्ख, तर मूर्खपणाच्या मद्यानी भरलेला पेला असं म्हटलेलं आहे. मौढ्य मद्याचे पात्र. आता या ठिकाणी पहा, मद्य हे सुद्धा तुम्हाला नशा आणतं ना, म्हणजे तुम्हाला योग्य अयोग्य कळत नाही त्या नशेमध्ये. त्यामुळे मूढपणा आणि मद्य हे दोन एकत्र केलंय, बरोबर आहे ना. म्हणजे त्या शब्दांमध्ये इतकं हे आहे की मौढ्य मद्याचे पात्र म्हणजे मूढ म्हणजे मूर्खपणाच्या मद्याचा पेला आहे. हे असो मोहनास्त्र जीवासी जे, म्हणजे मोहनास्त्र सगळ्या मोह पाडणारं असं हे अस्त्र आहे जीवाला, असा हा तमोगुण आहे. खरं पहा, आलस्य, निद्रा हे सगळं जे आहे ना माणसाला प्रिय असतं की नाही, की आपल्याला असं वाटतं नको करायला जाऊ दे, असं जे वाटतं म्हणजे प्रिय असतंच ते. आणि मग हे असं ज्या वेळेला तमोगुण आपल्यामध्ये अधिक वाढतो त्यावेळेला मग त्याचंच ते मोहनास्त्र होतं. त्या मोहामध्ये आपण अगदी अस्त्रासारखं आपल्यावरती त्याचा परिणाम होतो या तमोगुणाचा. पार्थात ते गा तम रचुनी ऐसे वर्म चौखुरी देहात्म मानियाते. त्याचं थोडंसं कळायला हे शब्द पटकन समजणार नाहीत म्हणून नीट सांगतो की हे जे म्हटलेलं आहे की पार्था म्हणजे अर्जुना, हा तमोगुण कसा असतो तर रचुनी ऐसे वर्म चौखुरी देहात्म मानियाते. चौखुरी म्हटलेलं आहे ह्याचा अर्थ की चौखुरी म्हणजे खूर म्हणजे खरं म्हणजे पाय. इतर प्राण्यांच्या दृष्टीने विचार केला तर 4 पाय, पण माणसाच्या दृष्टीने विचार केला तर हात आणि पाय दोन्ही सगळं त्यांनी देहात्म मानियाते म्हणजे सगळ्या देहाला आणि त्या देहाच्या चारी या हात पायांना त्यांनी बांधून टाकलेलं आहे. आणि कशाने बांधून टाकलेलं आहे तर हे जे आधी सांगितलं ना मोह, तुम्ही आधीच्या ओव्या 74वी ओवी पहा, मोह सांगितलंय तिथे. मोह
पुढच्या ओवीमध्ये अज्ञान सांगितलेलं आहे आणि त्याच्या पुढच्या ओवीमध्ये अविवेक सांगितलेलं आहे. हां, हे जे 3 आहेत, मोह, अज्ञान आणि अविवेक, हे रचून असं ह्या सगळ्यांचं हे करून, प्रभाव करून त्या देहात्म्याला, देहामध्ये असलेल्या आत्म्याला असं बांधून टाकलेलं आहे. चौखुरी म्हणजे हात पाय त्याचे बांधून टाकले. हे एकची कीर शरीरी, माझो लागे चराचरी, आणि तेथ दुसरी गोठी नाही. म्हणजे एकदा का तमोगुण तुमच्या शरीरामध्ये शिरला की तो असा काही माजतो. चराचरी म्हणजे कुठल्याही चर अचर कशातही एकदा का तमोगुण शिरला की तो असा काही माजतो की तिथे दुसरी गोठी नाही. म्हणजे दुसरं काही घडतच नाही, दुसरा कशाचा विचार माणूस करतच नाही आहे. त्या वृत्तीला म्हणजे दुसऱ्या वृत्तीला जागाच नाही. असं दुसऱ्या वृत्तीला एकदा तमोगुण शिरला की मग दुसऱ्या वृत्तीला जागा नाही, अशी परिस्थिती निर्माण होते. म्हणजे तमोगुणाकडून पुढे रजोगुणाकडे किंवा सत्वगुणाकडे जाणं फार कठीण आहे, हे आपण लक्षात घ्यायचं. सर्वेंद्रिया जाड्य, मना माझी मौढ्य, मला ती दार्ढ्य आलस्याचे. म्हणजे सर्व इंद्रियांमध्ये जाड्य म्हणजे सुस्ती, सर्व इंद्रियांमध्ये सुस्ती भरते. मना माझी मौढ्य म्हणजे मूर्खपणा मनामध्ये फिरतो. आणि मला ती दार्ढ्य आलस्याचे म्हणजे इंद्रिय मन हे सर्वच, हे दोघंही दार्ढ्य याचा अर्थ दृढ आळसाचा आश्रयस्थान होतं. मन आणि इंद्रियांनाही हालचाल करायची नसते, मनालाही विचार करायचा नसतो. इतक्या प्रकारे दृढ आलस्य म्हटलंय. दार्ढ्य म्हटलं ना, त्याचा अर्थ दृढ आलस्य. मधल्या थोड्या ओव्या गाळून 84 ओवी बघा. उचितानुचित आघवे, झांसुरता नाठवे जीवे, जेथीचा तेथ लोळावे ऐसी मेधा. म्हणजे झांसुरता याचा अर्थ आळसामध्ये लोळताना, झांसुरता नाठवे जीवे म्हणजे आळसामध्ये लोळताना जीवाला आठवण होत नाही. कशाची? उचित अनुचित याची आठवण होत नाही. आळसामध्ये लोळताना उचित अनुचित हे योग्य आहे का अयोग्य आहे ह्याची आठवण होत नाही. त्याच्यानंतर 86 ओवी. 86 आणि निद्राविषयी सांगू, जीवी आथी लागू, झोपी आता स्वर्गू वावो म्हणे. म्हणजे निद्रेविषयी इतकं काही त्याला आकर्षण असतं, आवड असते की निद्रा पाहिजे, झोप मिळाली पाहिजे, इतकं त्या झोपेबद्दलचं प्रेम असतं की मला झोप अशी पाहिजे की स्वर्ग सुद्धा वावो म्हणे. न मिळे ना का स्वर्ग, काय करायचं, आत्ता मी सुखात आहे ना, झोपलेलो आहे. त्याची अशी आवड, झोपेची अशी आवड की स्वर्ग सुद्धा नको मला, काही त्याची गरज नाही आहे, मी सुखात आहे आता. झोपी आता स्वर्गू वावो म्हणे, काही नको, स्वर्ग पण नको. पुढे मधल्या पुन्हा 1-2 ओव्या गाळून, कारण गायते म्हणजे तेच वेगवेगळ्या शब्दात आहे म्हणून गायते. 89वी ओवी बघा.
तेवीची आक्रोश बळे व्यापारे कोणे की वेळे निघाले तरी आंधळे रोषे जैसे. छान ओवी आहे ही. म्हणजे या ठिकाणी हा पुढचा भाग आहे ना, निघाले तरी आंधळे रोषे जैसे, हा आधी आपण पाहू आणि मग आधीचा भाग पाहू. तर आंधळा जो माणूस आहे ज्याला दिसत नाही आहे, पण त्याला एखादा असा आंधळा माणूस काहीतरी भयंकर रागाच्या आवेशाच्या भरामध्ये निघाला. हा आंधळा आहे, दिसत नाही, पण रागाच्या आवेशाच्या भरामध्ये जर तो निघाला तर तो कुठे जाईल आणि कुठे पडेल सांगता येत नाही. कुठे जाईल कुठे पडेल हे सांगता येत नाही. आंधळा माणूस रागाच्या भरामध्ये निघाला की त्याला दिसत तर नाही आहे, पण राग इतका आहे की मिळेल त्या दिशेला पुढे तो जायला लागतो. तर रागाने जर तो असं जायला लागला तर तो कुठे जाईल कुठे पडेल हे सांगता येत नाही. त्याचप्रमाणे आक्रोश बळे व्यापारे कोणे के वेळे निघाले, म्हणजे हा तमोगुणी माणूस. तसंच आंधळ्याचं आधी उदाहरण दिलंय, तसाच तो रागाने निघाला आंधळा. ह्या इथे काय म्हटलंय, तेवीची आक्रोश बळे, म्हणजे एखादा अगदी नाही काय मला काय वाटेल ते झालं तरी चालेल म्हणून एखादा त्वेष म्हणतात ना, त्वेषाच्या भरामध्ये जर समजा तमोगुणी माणूस मी वाटेल ते करीन असं म्हणून जर काही करायला निघाला, आधी आळशीच, पण समजा त्वेषाच्या भरामध्ये तो निघाला काहीतरी करायला, तर मात्र काही काम करायला निघाला तर पुढे काय होणार, केधवा कैसे राहाटावे कोणेसी काय बोलावे हे ठाकते की नागवे हेही नेणे. म्हणजे त्याची परिस्थिती काय होते, निघालाय मोठा त्वेषानी तमोगुणी माणूस, पण केधवा कैसे राहाटावे म्हणजे कसं कोणाशी कसं वागावं. केधवा कैसे राहाटावे म्हणजे कोणाशी कसं वागावं हे त्याला कळत नाही. कोणेसी काय बोलावे, कोणाशी कसं बोलावं हे त्याला कळत नाही. नुसताच त्वेष आहे मनामध्ये आणि त्वेषाच्या भरात निघालाय तर हे त्याला काही कळत नाही. आणि पुढे जे आहे ना, हे ठाकते की नागवे हेही नेणे. ठाकते की नागवे ह्याचा अर्थ जे आपण करतोय ते योग्य आहे का अयोग्य आहे हेही त्याला कळत नाही. म्हणजे आपल्याला ह्याच्यामुळे काही लाभ होणार आहे का हानी होणार आहे ह्याचाही पत्ता नाही, योग्य आहे का अयोग्य आहे हेही त्याला कळत नाही. अशा प्रकारे तो निघतो, म्हणजे त्वेषाच्या भरामध्ये तो निघतो. पण आंधळ्याची जशी अवस्था होते त्वेषाच्या भरात निघालं, तशीच ह्याची सुद्धा अवस्था होते. पुढे एक उदाहरण दिलंय, वणवा मिया आघवा पाखेची पुसोनी घेयावा पतंगू ह्या हावा घाली जेवी. म्हणजे पतंग म्हणजे किडा असतो ना, पतंग हा जो किडा आहे तो त्याच्या मनात येतो, वणवा मिया आघवा पाखेची पुसोनी घेयावा म्हणजे सगळा वणवा मी माझ्या पंखाने पुसून टाकेन असं त्या पतंगाला वाटतं. आणि म्हणून या हावा म्हणजे अशा कल्पनेनी तो त्या वणव्यावरती त्या आगीवरती तुटून पडतो. हावा घाली जेवी म्हणजे तो तुटून पडतो. त्याचप्रमाणे ह्या तमोगुणी माणसाचं कसं होतं, तैसा वळघे साहसा अकरणीच दिवसा किंबहुना ऐसा प्रमाद रुचे. म्हणजे त्या पतंगाप्रमाणे, तैसा म्हणजे त्या पतंगाप्रमाणे त्या किड्याप्रमाणे वळघे साहसा म्हणजे हा तमोगुणी माणूस साहस करायला निघतो. आणि ते साहस कसं आटोक्याबाहेरचं. अकरणी म्हटलंय ना, अकरणी ह्याचा अर्थ आपल्या
हां आपल्या ह्याच्यामधलं नाही, आपण करू शकत नाही, अकरणीय, आपल्याला हे जमणार नाही ह्याचाही तो विचार करत नाही. तर अकरणी म्हणजे आपल्या आटोक्याबाहेरचं ते आहे, किंवा दिवसा म्हणजे धोक्याचं काम आहे ते, ह्याचाही तो विचार करत नाही. जसा पतंग त्या बनव्यावरती आपण पडलो तर आपण जळून जाऊ ह्याचा तो विचार करत नाही, तसा हा तमोगुणी माणूस विचारच करत नाही की धोक्याच्या कामाकडे तो वळतो किंवा आटोक्याबाहेरचं काम करायला निघतो, त्याची तेवढी योग्यता नाही असं काहीतरी काम करायला निघतो. म्हणजे आणि पुढे म्हटलंय प्रमाद रुचे, म्हणजे जे काम करू नये ते करण्याची, असा प्रमाद करण्याची त्याला इच्छा असते किंवा आवड असते. तो प्रमादी आहे याचा अर्थ, जे काम करू नये ते करण्याची त्याला आवड असते. म्हणजे 3 गोष्टी सांगितल्या, आटोक्याबाहेरचं, त्यानंतर धोक्याचं काम, आणि तिसरं म्हणजे जे करू नये ते काम करण्याला तो निघतो. तर अशा प्रकारे जे कधी जर काम करायला निघाला असतं त्याची अशी स्थिती असते. आणि पुढे आता 93 ओवी, एवं निद्रालस्य प्रमादी तम इहि त्रिविधी बांधे निरुपाधी चोखटाते. म्हणजे निरुपाधी चोखटाते ह्याचा आधी अर्थ सांगते, कारण ते लक्षात यायला पाहिजे. म्हणजे तो आत्मा कसा आहे, तो निरूप आहे. हां म्हणजे परमेश्वराचा अंश आहे तो निरूप आहे, चोखटा आहे म्हणजे शुद्ध आहे, तो निरूप आहे, निराकार आहे, निरूप आहे. बरोबर आहे ना, परमेश्वराचा अंश आहे तो निरूप आहे, चोखटा आहे म्हणजे शुद्ध आहे. अशा आत्म्याला हा तमोगुण कोणत्या पाशाने बांधतो, तर निद्रा, आलस्य आणि प्रमाद. निद्रा, आलस्य आणि प्रमाद म्हणजे दुष्कृत्य, काही वाटेल ती कामं तो करतो, दुष्कृत्य अशा प्रकारे तो बांधतो. हे सगळं त्यांनी केलं की आपोआपच तो आत्मा ह्याच्यामध्ये बांधला जातो. काय करूया, थांबूया का? जरा मला दमल्यासारखं होतंय, थांबूया. आता आपण लक्षात ठेवा, 2 आठवडे आता नाही आहे, पॉंडिचेरीला मी जाते. त्यानंतर पुढचा आठवडा येतो तो 3रा नाही आहे ना, नाही ना, 2रा. हां तर त्या वेळेला आपण हां लक्षात ठेवा, 8 श्लोक झाले आणि 95 नाही 195 ओव्या झालेल्या आहेत. आता 9वा श्लोक, 9वा 10वा लागून आहे.